तर सोलापूरवरून आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अभिषेक, मतदानाला सुरुवात झालेली आहे, सोलापूरमध्ये कसा प्रतिसाद पाहायला मिळतोय? निश्चितच आपण पाहू शकतो सोलापूर जिल्हा परिषदेच्या मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि आपण सध्या उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी या मतदान केंद्रावर आहोत। खरं तर जिल्हा परिषदेच्या 68 गटांसाठी आणि 136 गणांसाठी मतदान प्रक्रिया जी आहे ती पार पडताना आपल्याला दिसून येते। एकंदरीत आपण जर चित्र पाहिलं तर गेल्या सकाळपासूनच जे मतदारांनी आहे मोठी गर्दी या ठिकाणी केलेली आहे मतदानासाठी। खरं तर मतदानाचा आकडा यंदाच्या वेळेस वाढला पाहिजे यासाठी अधिकाऱ्यांनी देखील विशेष प्रयत्न केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत सोलापुरातील हे चित्र आपण या ठिकाणी दाखवत आहोत। आपण जर परिस्थिती जर पाहिली तर जिल्हाभरात एकूण 2,758 मतदान केंद्रांची उभारणी ही करण्यात आलेली आहे। याच सोबत एकूण जिल्ह्यातून 24,59,227 मतदार जे आहेत ते आपला मतदानाचा हक्क हा बजावणार आहेत। खरं तर उमेदवारांचं जे भवितव्य आहे आज मतपेटीत हे बंद होणार आहे आणि उमेदवारांनी खरं तर सकाळी आपल्या पारंपरिक पद्धतीने विधिवत पूजा ही मतदान केंद्राची केलेली आहे। या ठिकाणी मतदारांच्या रांगा सुद्धा लागलेल्या आहेत, काही उमेदवार देखील आहेत। आपण विधिवत पूजा केलेली आहे, काय सांगाल? सर्व जनतेला मी आवाहन करतो की मतदानाचा टक्का जास्तीत जास्त वाढला पाहिजे आणि आतापर्यंत धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती म्हणून जे वातावरण चालू आहे तर मतदारांनी लक्षात घेता मतदान जास्तीत जास्त मतदान केंद्रावर जाऊन मतदान करायला पाहिजे आणि 43 कोंडी पंचायत समिती गणातून जास्तीत जास्त लोकांनी मतदानाचा हक्क बजावा आणि जे आपली लोकशाही आहे ते बळकट करण्याचा प्रयत्न करावा। ताई, खरं तर मतदान केंद्राची तुम्ही विधिवत पूजा केलेली आहे, काय नेमक्या भावना आहेत, काय सांगाल? काही नाही, पारंपरिक आपली पूजा करून मतदानाची सुरुवात करायची एवढेच आहे। आपण पाहू शकतो आज सोलापूर जिल्ह्यामध्ये मतदान प्रक्रिया जी आहे ती पार पडताना आपल्याला दिसून येते आणि एकंदरीत अगदी सकाळपासूनच जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रांवर मतदार जे आहेत ते मोठी गर्दी करताना आपल्याला दिसून येत आहेत। नक्कीच अभिषेक, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।